छत्रपति संभाजीनगर शहर में बार बार बिजली कटौती की पृष्ठभूमि में आज महावितरण कार्यालय में एक समीक्षा बैठक आयोजित की गई। इस अवसर पर मंत्री अतुल सावे ने बताया कि शहर के कई इलाकों में बिजली का लोड बढ़ने के कारण ट्रांसफार्मर में तकनीकी खराबी आ रही है। उन्होंने स्पष्ट किया कि कुछ क्षेत्रों में अतिरिक्त ट्रांसफार्मर की आवश्यकता है और इसके लिए जरूरी कार्रवाई की जा रही है। संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। आणि त्या अडचणीचा लक्षात घेऊन आज बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये अनेक ठिकाणी लोड वाढल्यामुळे जे ट्रान्सफॉर्मर्सच्या अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली। ग्रामीण भागामध्ये पण अनेक ठिकाणी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर्स पाहिजेत त्याच्यावर पण चर्चा झाली आणि इकडे आणि जे रिलेटेड सोलार पंपचा होता, अनेक लोकांच्या सोलार पंपच्या ऍप्लिकेशन पेंडिंग आहेत त्याही मार्गी लावण्याचा आम्ही आज इकडे निर्णय घेतलेला आहे। अनेक विषय बरेच ठिकाणचे पेंडिंग होते त्याचा ताबडतोब त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून त्या सुरू केल्या पाहिजे। सर्वात मोठा अरे खासदार साहेब तुम्ही या ना, तुम्हीच बोललं पाहिजे। मी नव्हतो बोलत ते म्हणलं मला। तर सगळ्या ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर्सचा लोड वाढून रेग्युलरली वीज पुरवठा मिळावा त्याकरता आज बैठक होती। अधिकाऱ्यांना आम्ही हे सांगितलं की तुम्ही डिले नाही केलं पाहिजे। जसं ज्या ओपन केबल्स पडलेले आहेत, ट्रान्सफॉर्मर ओपन पडलेले आहेत, अनेक वेळेस आम्ही डीपीडीसी मधून पण त्याच्यात मागणी केली होती की हे सगळं काम केलं। त्याच्यावर आम्ही त्यांना सांगितलं मला माहित नाही